आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ आणि शरद पवारांमध्ये 1.5 तास चर्चा। मराठा ओबीसी आरक्षण प्रश्नात पवारांनी पुढाकार घेण्याची भुजबळांची मागणी, तर मुख्यमंत्र्यांशी बोलणार पवारांचं आश्वासन। जातीय तेढ कमी करण्यासाठी भुजबळांचं शरद पवारांना साकडं। शिंदे गटाकडून भेटीचं समर्थन, भुजबळांच्या भेटीवर अजित पवारांचं मात्र मौन। शिवभक्तांऐवजी माझ्यावर गुन्हा दाखल करा, संभाजीराजे छत्रपतींची मागणी। पालकमंत्र्यांच्या आदेशासाठी पोलिसांची कारवाई थांबली का? संभाजीराजेंचं नाव न घेता हसन मुश्रीफांना टोला। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरच राज्यातील जनतेच्या मनातील दुःख कमी होतील, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य। मातोश्री व ठाकरे कुटुंबाकडून शंकराचार्यांची पूजा अर्चना। घाटकोपर होर्डिंग प्रकरणी एसआयटी कडून आरोपपत्र दाखल। जीआरपी आणि बीएमसी अधिकाऱ्यांमधील संगनमताचा पर्दाफाश। माती परीक्षण न करताच पुढची प्रक्रिया, आरोपपत्रात उल्लेख। पंचवीस तासांनंतरही कोकण रेल्वेची वाहतूक ठप्पच। ट्रॅकवरील माती हटवण्याचं काम अंतिम टप्प्यात। वाहतूक 3 ते 4 तासांपूर्ववत होणार, कोकण रेल्वेची माहिती। मुसळधार पावसामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। रत्नागिरी, कोल्हापूर आणि साताऱ्याला रेड अलर्ट, तर रायगड, सिंधुदुर्ग, पुण्याला ऑरेंज अलर्ट। छत्रपती संभाजीनगरच्या सिलोडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। पावसामुळे नद्या नाल्यांना पूर, पिकांचंही मोठं नुकसान। रत्नागिरीत रेल्वे ठप्प झाल्यामुळे परतीच्या प्रवासासाठी एसटीची व्यवस्था। रत्नागिरी चिपळूण-खेडमधून एसटीची सोय। रत्नागिरीतून 40, चिपळूणमधून 18, तर खेडमधून 10 बस सोडल्या। कल्याणमधील कसोरे परिसरात दरड कोसळली। दरड कोसळल्यानं परिसरातील नागरिकांना घरं खाली करण्याचे आदेश। 30 ते 40 घरांना धोका निर्माण झाल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर।